कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850200017. नगर शहरातील इम्पेरियल चौक परिसरात एका अज्ञात इसमाने महापुरुषांविषयी आक्षेपार्ह आणि अपमानजनक लिखाण केलेले कागदाचे तुकडे सार्वजनिक ठिकाणी फेकल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सायंकाळच्या सुमारास इम्पेरियल चौकाजवळील रिक्षा ठेवलेले फुटलेल्या अंड्याचे टरफले आणि कागदाचे तुकडे उड्डाणपुलावरून खाली फेकले. या कागदांवर महापुरुषांविषयी अतिशय आक्षेपार्ह, अपमानजनक आणि समाजात तणाव निर्माण करणारे मजकूर लिहिलेले असल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समाजबांधवांनी तीव्र संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे. या संदर्भात आज पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाचा CCTVच्या आधारे योग्य तपास सुरू असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केले आहे. दिनांक 6 ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर शहरातला जो मोठा ओव्हरब्रिज आहे त्या ओव्हरब्रिजवरून एका व्यक्तीनं निळ्या रंगाच्या पिशवीतून काही कागद खाली फेकली आणि त्या कागदांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक काही शब्द लिहिलेले आढळून आले. त्या आधारावरती कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये योग्य तो गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि कोतवाली पोलीस ठाणे जे आहे तर ते तपास करत आहेत. यामध्ये आपण शहरातले शेकडो CCTV कॅमेराज जे आहेत तर ते आपण तपासतो आहोत आणि आरोपीचा जो शोध आहे तर तो आमची पथकं जी आहे ती घेत आहेत. नागरिकांना विनंती करण्यात येत आहे, आवाहन करण्यात येत आहे की पोलीस जे आहेत येतात तपास लावण्यासाठी, छडा लावण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेत. आपण अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि शांतता बिघडेल अशा पद्धतीचे कोणतेही कृत्य आपण करू नये. धन्यवाद. आपल्या शिवाजी महाराज पुतळ्याचा जो उड्डाण पूल आहे त्यावरून एक अज्ञात इसमाने काही अंड्याचे टरफल असतील, जो अंडे असतील त्याच्यात आणि काही वहीच्या पानावर पेनाने लिहिलेल्या काही त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिव्या दिल्या, काही धर्माबद्दल काही अशा अलिच्छ भाषा वापरली गेली, गलिच्छ म्हणता येईल आपल्याला. त्याचप्रमाणे या शहराचे आमदार संग्रामभाई जगताप यांच्याबद्दल बी काही मजकूर लिहिलेला आहे. तर त्या घटनेचा निषेध करण्यासाठी व कालच आमचे योगेशजी थोरात यांनी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये रात्री फिर्याद दाखल केली. तर ते आरोपी लवकरात लवकर अटक करण्यासाठी व या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो होतो. SP साहेबांना त्या संदर्भात निवेदन दिलं. ते न्यायमूर्ती आदरणीय गवई साहेबांच्या संबंधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काल जो किळसवाना आणि संबंध देशाला लाज आणणारा असा जो प्रसंग घडला की एका वकिलानं आपल्या पायातला बूट काढून त्यांच्या दिशेनं भिरकवला, ही लोकशाहीची हत्या आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या वकिलाच्या अंगात आलेलं जे बळ आहे ते बळ कोणाच्या आशीर्वादाने आलेलं आहे याच्या खऱ्या अर्थाने चौकशी होण्याची गरज आहे. कारण एका बाजूला समतेचा आणि राज्यघटनेचा सन्मान करतो आणि दुसऱ्या बाजूला राज्यघटनेने निर्माण केलेल्या या सर्व न्यायालयांच्या सर्वोच्च न्यायमूर्तींवर बूट फेकण्याचा जो प्रकार आहे त्याचा आम्ही जाहीरपणानं नगर जिल्ह्यातल्या आंबेडकरी जनतेच्या वतीनं, चळवळीच्या वतीनं निषेध करतो. आणि दुसऱ्या तो जो आरोपी आहे त्या आरोपीच्या संदर्भामध्ये आपण एक गोष्ट बघितली असेल की तो ज्या सनातन धर्माच्या संदर्भामध्ये बोलत होता तो सनातन धर्म आणि हा जो संघर्ष चालू आहे त्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वाद पेटवण्याचं काम या ठिकाणी वेगवेगळ्या जातीय शक्तीकडून, धर्मांध शक्तीकडून केलं जातं. या देशातलं वातावरण अस्थिर व्हावं, सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रास व्हावा, त्याचे जे परिणाम येतील त्याचा राजकीय फायदा उठवावा अशा पद्धतीचे चालू आहेत. त्यामुळे त्याचा आम्ही तीव्र निषेध करून या देशामध्ये शांतता, सहिष्णुता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारानं हा देश कणखरपणे चालावा अशीच अपेक्षा मी या करतो. आणि काल जो नगरमध्ये प्रकार घडला तो निंदनीय प्रकार, त्याचा निषेध आम्ही करतो. त्या आरोपीच्या लवकरच पाठीमागे
पोलीस यंत्रणा लागली असून तो लवकरच आपल्या लक्षामध्ये येईल अशी परिस्थिती आहे. ते SP साहेबांनी सांगितले की थोड्याच वेळामध्ये किंवा थोड्या कालावधीमध्ये त्या मुख्य आरोपी जो ज्या पुतळ्याजवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बाबासाहेबांच्या संबंधी, आमदार संग्राम जगताप यांच्या संबंधी आणि इतर ज्या टीका टिप्पणी आणि वेगळ्या पद्धतीचा हा एक काफिर आहे, हा एक त्याला देखील पकडलं जाईल असे शब्द किंवा आश्वासन माननीय DSP साहेबांनी दिलेलं आहे. त्यांचे देखील पोलीस खातं एवढं वेगानं 18 तासामध्ये आरोपीच्या मागे गेलंय, याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन केलं की तुमच्या तपासाला थोड्या दिवसामध्ये थोड्या काळामध्ये यश येईल अशी परिस्थिती आहे. म्हणून त्यांचंही अभिनंदन करतो आणि जो आरोपी सापडेल त्याचा जाहीरपणाने आम्ही निषेध केला. न्यायमूर्ती CG गवई साहेब यांच्यावर जो काल जो प्रकार घडला, त्यांना जे सनातनचे जे वकील होते तर त्यांनी बुध बिरकण्याचा प्रयत्न केला. गवई साहेब एक दलित समाजाचे आणि असे RSS वाल्यांचं दुसरं कोणी करू शकत नाही, हे RSSच काम आहे. पण नगर त्याचा तर गवई साहेबांनी कुठला निषेध केला, त्याची कंप्लेंट केली नाही, त्याचं कुठं रीतसर तक्रार बी नाही, म्हणून त्याला सोडून देण्यात आलं. पण नगर शहरामध्ये जवळजवळ 2 महिन्यापासून जो वाद सुरू झाला आहे, हिंदू मुस्लिम दलित, काल बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी ज्या प्रकारे पत्रकार भिरकावणे झाले, असं शहर हे भयभीत झालेलं आहे. मी जो आरोपी कोणी असेल त्याला त्वरित अटक करायला पाहिजे आणि समाजात शहरामध्ये शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे. इथं SP साहेब चांगलं काम करतायत. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आताच का आरोपी एक 12 ते 13 घंट्यामध्ये अटक होईल. डेप्युटी साहेबांना सुद्धा भेटलो, ते आमच्याशी संपर्क साधणार आहेत. आणि हे जे वातावरण जे चाललेलं आहे, जिथं दलित समाज. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.